रामकृष्ण हरी. पुंडली गौरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तपोनिधी नारायण महाराज की जय. रामकृष्ण हरी. मित्रांनो, उद्या होळी आहे. होळीत एक दिनविशेष सांगून जाईल की जगद्गुरू तुकोबरायांनी पण होळीचं फार महत्त्व सांगितलेलं आहे. होळी ही आजकालचा विधी नाही. होळीमध्ये काय करायचं असतं तर होळी प्रत्येकाने आपापल्या घरासमोर असेल, आपापल्या मंदिरासमोर असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी होळीचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की या दिवसापासून थंडी ही कमी होती आणि उद्यापासून थंडी कमी झाल्यानंतर आपला उन्हाळा सुरू होतो. म्हणजे कलेने सूर्य हळूहळू आपलं दिनक्रम पूर्वेच्या मकर राशीकडनं भ्रमंती सुरू असते. दररोज फिरता फिरता पृथ्वीलाही प्रदक्षिणा करत असतात. असं हे भ्रमंती चालू असते. या भ्रमंतीमध्ये हा जो काळ आलेला आहे होळीपासूनचा काळ हा बदलला जातो. होळीपासून उन्हाळा कडक जाणवायला लागतो, पाण्याची तीव्रता जाणवायला लागती, उन्हाची तीव्रता जाणवायला लागते. त्यावेळेला आपण काय करतो, शेतात असेल तर एखाद्या झाडाचा आसरा घेतो किंवा बाहेर कुठे असेल तर एखाद्या इमारतीचा किंवा एखाद्या घराचा आसरा घेतो, सावलीत थोडंसं थांबतो. आज AC आलाय, प्रत्येकजण AC वापरायची लोकांची सवय झालेली आहे. परंतु तुकोबरायांनी त्यावेळेपासून सांगितलं की या होळीमध्ये काय जाळायचे, होळी हा सण काय आहे आणि होळीचं महत्त्व काय आहे. होळीला सर्व ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. मित्रांनो, पुरणपोळी म्हणजे हा पूर्वीचा आपला महाराष्ट्रीयन नैवेद्य. सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य कुठला असेल तर पुरणपोळी. या दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी केली जातात आणि पुरणपोळीचा गोड नैवेद्य हा होळीला दाखवला जातो. आणि होळी या सणाचं वैशिष्ट्य आणखी असं आहे की यामध्ये तुकोबरायांनी सांगितलं आहे की यामध्ये काय करायचं आहे तर आपल्या अंतःकरणातले विकार जाळायचे. आपल्या अंतःकरणामध्ये जे पाप आलं ते जाळायचे. आपल्या अंतःकरण शुद्ध ठेवायचे. जो मित्र असेल, जो परिवार असेल, जो आपले सवंगडे असतील त्यांच्यावर चांगलं अनुकरण करायचं आहे. पाहुणे रावळ्यांशी, मित्रांशी आपलं चांगलं अनुकरण पाहिजे. होळीमध्ये काय जाळायचं आहे तर आपल्या अंतःकरणातले जे विकार आहेत ते जाळले पाहिजेत. ते तुम्ही जाळल्यानंतर तुम्ही शुद्ध होसाल. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. याप्रमाणे तुमचं मन सुरुवातीला काय पाहिजे, प्रसन्न पाहिजे. तुम्ही जर एखाद्याविषयी कपट मानत असेल आणि जर त्याच्याविषयी किती जरी गुणगान गायलं काय केलं तर त्याला अर्थ नाही. मित्रांनो, तर देव ज्या वेळेला तुकोबराय देवांकडे गेले होते, देवाला आम्ही पाहायला म्हणून गेलो होतो, तर देव आणि भक्त दुजा नाही विचार. तुकोबराय सांगतात की ज्यावेळेला मी देवाला पाहायला, देव पाहावयाशी गेलो तर देवच होऊन गेलो. मी त्या ठिकाणी कशाला गेलो होतो, देवांना पाहण्यासाठी गेलो होतो. तर तिथं गेल्यानंतर ते मी सगळं स्वरूप पाहिलं, देवाचं नटणं पाहिलं, देवाला पाहिलं आणि मी काय भारावून गेलो. मी काय झालो, त्या देवाचा भक्त झालो. विठ्ठल सुखा विठ्ठल मुखा तुकया मुखा विठ्ठल. तुकोबरायांच्या मुखामध्ये विठ्ठलाशिवाय दुसरं कुठलंही चिंतन नव्हतं. तुकोबरायांनी काय केलं की पहिलं काय केलं, आपल्या अंतःकरणातले विकार जाळले. दुसरं काय केलं, आपल्या अंतःकरणातलं पाप जाळलं. तिसरं काय केलं की माझ्या मनात आलेले विकल्प जाळून टाकले. त्याच वेळेला महाराज सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. आम्हाला ह्याचं काय करायचं आहे, सोनं नको आम्हाला, नाणं नको आम्हाला, काही नको. शिवाजी महाराजांना ते सांगतायत सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. आम्हाला ते काय नको आहे, आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्हाला काय पाहिजे तर आम्हाला हा विठ्ठल सुखा विठ्ठल मुखा तुकया मुखा विठ्ठल. आम्ही बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. याप्रमाणे त्यांना ते हवं, ते अपेक्षित होतं. यामधून मला बाकी काही नको. मी या होळीमध्ये काय जाळलं ह्यापेक्षा गवऱ्या जाळल्या, लाकडं जाळली किंवा इकार, तर मी काय काढलं, माझ्या अंतःकरणातले जे विकार आहेत ते जाळणं महत्त्वाचं आहे आणि ते मी जाळलेत. ज्या वेळेला तुम्ही विकार जाळसाल त्यावेळेला तुकोबराय सांगतात की ज्या वेळेला तुम्ही एखादा विकार जाळसाल अंतःकरण शुद्ध होईल. आणि ज्यावेळेला तुमचं अंतःकरण शुद्ध होईल त्यावेळेला तुमच्या मनातले विकार जळले जातील आणि त्यावेळेला पाप ताप सगळे दैन्य गेले उठाउठी. तुकोबराय म्हणतात की माझ्या मनात पाप आलं, ताप आला, विकार आले,
हे कुठल्या कुठं पळून गेले, तर मी काय केलं, माझ्या पहिला अंतःकरणातले विकार जाळले. आणि ज्या वेळेला तुम्ही शुद्ध व्हायचे, तुम्हाला शुद्ध व्हायचे, त्याला तुकोबराय म्हणतायत की तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला शुद्ध व्हायचे त्यावेळेला काय केलं पाहिजे, तुमच्या मनातले विकार अक्षर जाळल्यानंतर तुम्ही अंतःकरणापासून शुद्ध होसाल. आणि मग त्यावेळेला म्हणतात मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. किंवा तुकोबराय पुढे जाऊन म्हणतायत की ज्या वेळेला एखाद्याचा अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, एखाद्या मनातला जर अहंकारच निघून गेला, मी जर तुमच्याशी एकरूप झालो तर मी तुमचा आणि तुम्ही माझा याप्रमाणे जर झालो, तर माझ्या मनातले विकार जळून गेल्यानंतर मी काय झालो, माझ्या अंतःकरणात जे वेगवेगळ्या प्रकारची पापं होती ती धुवून गेली आणि मी शुद्ध झालो, असं तुकोबराय म्हणतात. त्यामुळे तुम्ही पण मित्रांनो या होळीच्या निमित्ताने आज राजेची माने आपल्याबरोबर आहेत आणि प्रत्येक दिवशी ते या ठिकाणी वेळ काढून येतात. आपले होळी काय आहे आणि होळीचं महत्त्व काय आहे, तर यामध्ये आपण काय केलं पाहिजे, आपल्या अंतःकरणातले विकार जाळून टाका, आपलं मन शुद्ध करा आणि प्रत्येकाशी एका भावाप्रमाणे एका मित्राप्रमाणे वागा, तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही असं तुकोबराय सांगतायत. तर या होळीच्या निमित्ताने आपण सर्वजण काय करू, आपल्या अंतःकरणातले विकार जाळू आणि जे शुद्ध आहे, जे चांगलं आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी.